गणपती बसवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत अशाच प्रकारचा उपक्रम मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या प्रतीक जाधव यांनी सुरू केला। फक्त इको फ्रेंडली गणपती बसवूनच न थांबता त्यांच्यासाठी त्यांच्या संबंधीची उपयुक्त माहिती देण्यासाठी वेबसाईटही त्यांनी विकसित केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना आता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये रूढ होत चाललेली आहे। अनेक जणांना या संकल्पनेचं महत्त्व देखील कळत आहे। याच संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे घाटकोपरमधील घरगुती एक गणपती आहे। माझ्या पाठी तुम्ही हा गणपती बघू शकता। याचे डेकोरेशन पासून संपूर्ण गणपती जो आहे तो हा इको फ्रेंडली संकल्पनेतून साकार केलेला आहे। याचं डेकोरेशन देखील संपूर्ण जे आहे ते इको फ्रेंडली आहे। गणपतीची मूर्ती, गणपतीला जे काही पूजा अर्चा केली आहे ते सगळं जे काय आहे ते सगळं इको फ्रेंडली संकल्पनेतून साकारलेलं आहे। 2007 पासून प्रकाश जाधव हे या ठिकाणी घाटकोपरच्या भटवाडीमध्ये आपल्या राहत्या घरी असं डेकोरेशन करतायत। केवळ डेकोरेशन नाही, केवळ इको फ्रेंडली गणपतीचं डेकोरेशन नाही तर इको फ्रेंडली गणपतीचा प्रसार व्हावा यासाठी देखील त्यांचा जो मुलगा आहे प्रतीक तो काम करतो। त्याने स्वतःची अशी एक वेबसाईट देखील तयार केलेली आहे ज्याच्यावर इको फ्रेंडली गणपती संकल्पना त्याचबरोबर या संकल्पनेशी निगडीत इतर देखील विषय त्याने वेबसाईटवर टाकलेले आहेत। आपण त्याच्याशी बोलूया। प्रतीक, ही जी संकल्पना आहे तुझी नवीन इको फ्रेंडली गणपतीची वेबसाईट, नक्की काय संकल्पना आहे आणि कशा प्रकारची ही वेबसाईट आहे? या युगाशी किंवा याची रिलेटेड धरून आम्ही ही वेबसाईट बनवली ecofriendlyganesh.com म्हणून। आतापर्यंत या वेबसाईटला जवळजवळ जगभरातून 2,15,000 पेक्षा जास्त लोकांनी या वेबसाईटला व्हिजिट दिलेली आहे। या वेबसाईटमध्ये मुंबईमध्ये उपलब्ध असलेले कृत्रिम तलाव किंवा इको फ्रेंडली गणपती आपण निव्वळ 800 ते 1000 रुपयापासून कसा साजरा करू शकतो याची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधले जे कृत्रिम तलाव आहेत, महाराष्ट्रामधले जे गणपती मूर्तिकार आहेत की जे इको फ्रेंडली गणपती बनवतात ह्यांची माहिती आमच्या वेबसाईटवरती दिलेली आहे। तू आता जस्ट सांगितलं आम्हाला की 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज या साईटला मिळालेले आहेत। याच्यामध्ये तुला अजून कसा प्रतिसाद मिळतोय? लोकांकडून फोटोज वगैरे तू मागवतोस, असे हे फोटो तिकडे डिस्प्ले करतोस, कुठून फोटो लोक पाठवतात आपापल्या इको फ्रेंडली गणपतीची? आम्हाला नाशिक, औरंगाबाद, धुळे या ठिकाणाहून लोक किंवा स्वतःच्या गावातल्या गणपतीचे जे इको फ्रेंडली डेकोरेशन करतात त्यांचे ह्या वर्षीचे देखील फोटो लोकांनी आम्हाला पाठवलेले आहेत। आणि अजून आम्ही लोकांना आवाहन करतो की ज्यांना पण कोणाला इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात त्यांनी आमचे फोटो आमच्या contact@ecofriendlyganesh.com या ईमेल आयडीवरती पाठवावेत। आम्ही ते आमच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करू। नक्कीच प्रसिद्ध तर तू हे फोटो करशीलच, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय। पण भारत सोडून इतर देशांमधून या इको फ्रेंडली वेबसाईटला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? आमची वेबसाईट आमच्या वेबसाईटला आतापर्यंत जगभरातून 2,15,000 हिट्स भेटतात। त्यामध्ये अमेरिकेतून सर्वात जास्त हिट्स आहेत, स्पेनमधून जास्त हिट्स आहेत, जर्मनीमधून जास्त हिट्स आहेत। या अशा विविध लोकांचे आम्हाला तिकडून देखील मेल येतात की आम्हाला इको फ्रेंडली डेकोरेशन तुम्ही पाठवू शकता का? तर याच्यापर्यंत आम्ही अजून काही विचार केला नाही, पण लोकांमध्ये इको फ्रेंडली गणपतीबद्दल अवेअरनेस वाढत चालला याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधवसह अक्षय भाटकर, जय महाराष्ट्र, मुंबई। थोरा मोठ्यांच्या विशेष आवडीचा असलेला गणपती बाप्पा